नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट मत नोंदवले आहे। सरकारी कर्मचाऱ्यांवरील खटला चालवण्यासाठी पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे, परंतु हे संरक्षण भ्रष्ट अधिकाऱ्यासाठी नाही। ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। अजूनही तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच करा आणि समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी संरक्षण परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांना नाही। सर्वोच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी पूर्व परवानगी असल्याचे स्पष्ट केले आहे। तथापि हे संरक्षण भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी लागू नाही, असे न्यायालयाने ठामपणे सांगितले आहे। काय आहे हे प्रकरण? राजस्थान उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय दिला होता की सरकारी कर्मचाऱ्यावर खटला चालवण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे। हे प्रकरण जमिनीशी संबंधित गैरव्यवहाराशी संबंधित होते, ज्यात एका सरकारी लिपिकावर आरोप लावण्यात आले होते। महिलेने हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचा निर्णय कायम ठेवला। कलम 197 अंतर्गत संरक्षण। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 197 नुसार सरकारी कर्मचाऱ्याविरोधात खटला चालवण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे, परंतु हे संरक्षण फसवणूक, लाचखोरी, रेकॉर्डमधील छेडछाड किंवा गमन करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले। महत्त्वाची निरीक्षणे। सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकृत कर्तव्यामध्ये त्रास होऊ नये यासाठी संरक्षण देण्यात येत आहे, मात्र भ्रष्ट, लाचखोर किंवा फसवणुकीच्या प्रकरणामध्ये हे संरक्षण लागू होत नाही। अशा गंभीर गुन्ह्यासाठी दोषींना कोणतेही संरक्षण मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले। या निर्णयाचा परिणाम। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय एक दिलासादायक आहे, कारण प्रामाणिक कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही। मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी हा निर्णय धोक्याचा इशारा ठरेल, कारण त्यांना संरक्षण मिळणार नाही। न्यायालयाने स्पष्ट केले आहे की अधिकृत कर्तव्य पार पाडताना केलेल्या गुन्ह्यासाठी संरक्षण असेल, तर गंभीर गुन्ह्यासाठी कुठलेही संरक्षण नसेल। मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सरकारी कर्मचाऱ्यांच्या याबाबत जागरूकता करता येईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।